एखाद्या पेशंटला पहिल्या सीझर नंतर किंवा कोणत्या तरी ऑपरेशन नंतर ज्यावेळेस गर्भधारणेमध्ये जर वेळ लागत असेल, त्यावेळेस नक्कीच पिशवीच्या बाजूला ज्या गर्भनलिका आहेत, ह्यांची कंडिशन चेक केली जाते की त्या नळ्या ओपन आहेत का नाही. ऑपरेशन नंतर असं होऊ शकतं की पोटामध्ये अडेजन्स तयार होतील किंवा चिकटून बसणार, आजूबाजूच्या गोष्टी चिकटून बसत असतात. ऑपरेशन समजा एखादा अपेंडिक्स असेल, फुटलेलं अपेंडिक्स असेल, तर बरीच घाण पोटात साचलेली असते. त्या केस नंतर ऑपरेशन नंतर ते सगळं साफ केलं जातं. मात्र कोणत्याही ऑपरेशनचा एक साइड इफेक्ट, कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा साइड इफेक्ट असतो की त्याच्यानंतर त्या गोष्टी एकमेकांना चिकटून बसतात. आणि त्या केसमध्ये नळ्यांना जर काही त्रास झाला असेल किंवा नळ्यावरती इन्फेक्शन असेल, तर त्या नळ्या देखील बंद होऊ शकतात. अशा केसेसमध्ये ज्यावेळेस शंका असेल, त्यावेळेस नक्कीच HSG, सलाईन सोनोग्राफी किंवा लॅप्रोस्कोपी करून गर्भनलिका चालू आहेत का नाही हे बघणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे कोणतंही पहिलं ऑपरेशन झालेलं असेल, जसं की सिझेरियन असेल, अपेंडिक्स असेल किंवा कोणत्याही मोठं ऑपरेशन नंतर गर्भनलिकेला काही प्रॉब्लेम झालाय की काय हे बघणं फार महत्वाचं असतं. धन्यवाद.